सकाळी सकाळी गावाकडे जायचा प्लॅन झालाय आणि मम्मी त्याच्यासाठी आवरतीये देवीच्या पापड आणि ते सगळी पॅकिंग चालू आहे मिठाईची जे मम्मी गावाकडे घेऊन जाणार आहे. गुलाबजामुन ते दिवाळीसाठीचे. आणि ते मम्मी मस्त तयार झाली सकाळी सकाळी उठून एकदम सकाळी सकाळी म्हणजे नाही सगळं बंद जातो. बाय मम्मा. बाय 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 बाय. गाईज जसरीचा मोबाईल आता पडला धाप कर आणि आवाज आला राप कर. मम्मी पप्पा फायनली घराच्या बाहेर पडलेत आता. एवढं आम्ही त्यांना स्ट्रगल करून पाठवले कारण त्यांना आवडत नाही जायला घरी लेकर असताना जस्ट बिकॉज त्यांना ट्रस्ट नाही आमच्यावर. आणि तुझ्यामुळे पडल्या बावळट फोन माझं फुटलं. A few moments later. गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. आणि जसं की तुम्ही बघितलं की आज सकाळी सकाळी मम्मी पप्पा गावाकडे निघून गेलेत देवीच्या दर्शनासाठी आणि आज आम्ही फक्त तिघीच घरी आहेत म्हणजे मी जिनी आणि कल्याणी. तर आता कल्याणी तशी जिनीची तब्येत खराब आहे थोडीशी तिला जरा ताप आला आहे आणि सर्दी झाली तर त्याच्यासाठीच कल्याणी तिच्यासाठी भाजी आणायला लागली मामाकडे. तिला बटाटा खायचा होता पण घरी बटाट्याची भाजी नव्हती त्याच्यामुळे ती आलू आणायला गेली आहे. आणि आज बेसिकली घरी कोणीच नाही आहे त्याच्यामुळं ह्या दोघींना मलाच जरा हँडल करावं लागेल. बघू काय काय होते पुढं आता. आत्ताच बटाटा 5 मिनिटं पण झालं नसतं किचनमध्ये आलू उचलून आणले. काय सांगितलं पण नाही मम्मीला. पागल सांगायचं ना घ्यायला आले भाजी कधी विचारले दुखाचं गोळा येस 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 पाणी काय मला कळलं नाही कारण तुला मारलं. आता मी हे बटाटे कापून घेतले कळून आणलेले भाजीसाठी. जिनीला अशी स्लाईसवाली भाजी जास्त वाटते म्हणजे ही सल्ली बटाट्याची त्याच्यामुळे त्याला थोडंसं भिजू घातलं पाण्यामध्ये. ओ माय गॉड शिट. आणि हे एक बटाटे येलो दिसते मला असं वाटते हा खराब आहे पण मला ते कळत नाही. मी त्या कल्याणीला विचारते की हा खराब आहे का. कल्लू हा बटाटा बघ ना मला असं वाटतं खराब आहे. खराब येलो वाटते मला तो जरा. दुसरे जर चांगले असते दुसरे चिरलेच सगळे मी हे नको घेऊ का मग. पिवळा पिवळा वाटतं मला वाटतं जास्त पकला आहे तो बटाटा. आणि आता काय नाही भाजीला फोडणी टाकलं कारण तिला खूप जास्त भूक लागली आणि त्यामुळे करून आता चालली. आणि कल्लूसाठी आणि माझ्यासाठी कल्याणी आणि माझ्यासाठी बघल मी एकतर मम्मी बोलली की कढी कर किंवा मग दुसरी काहीतरी भाजी. दुसरी भाजी नाही तशी त्याच्यामुळे मी त्याला बटाटाच खावं लागणार आहे मी जे केलं ते. पाहूयात. Meanwhile. तिला फक्त अशी थोडीशी मिठातलीच भाजी पाहिजे होती त्याच्यामुळे फक्त त्याच्यामध्ये बटाटा आणि थोडंसं लसूण जिरे टाकलं त्याला चांगलं थोडंसं वाफू देईल मग तिला मी खायला देईल. भाजी ऑलमोस्ट करून झाली आहे माझी. तिला जास्त काय फक्त मिठातलीच करायची होती ना त्याच्यामुळे एकदम तो सल्ली बटाटा टाईप केला आहे. इथे थोडीशी वाफ निघू देते. बटाटे मी आता थोडेसे शिजू द्यायला टाकलेत कारण ते मी असेच टाकले लागते. तिला अशीच मिठातलीच लागते भाजी त्याच्यामुळे नुसतं जिरावाला बटाटा केला आहे. आता तिला उठवते आणि मग खायला बोलवते. जिनीने जेवण ते गेले आता मस्त दोघी सगळ्यांनी जेवण बरोबर केले. आता मी घरावरती आहे कारण घरात पण पसारा खूप जास्त पडला आणि जिनी काय करू A few moments later. 2,000 years later. यायचं आत्ताच सगळं काम ते आवरलं मी म्हणजे फरशा ते झाल्यात आणि जिनीची ताप थोडीशी कमी झाली आता कारण तिला कल्याणीने थंड पाण्याची पट्टी केलेली. आता माझी आंघोळ राहिली अजून तर मला असं वाटतं की मी आता आंघोळ करायला पाहिजे पण मला खूप जास्त कंटाळा आला तर आंघोळ करायचं. पण ऑलरेडी 2:30 वाजलेत आणि खूप जास्त उशीर झाला मला असं वाटतं की करू की नको. पण मम्मीला कळालं तर ते वाईट होईल त्याच्यासाठी मला आता आंघोळ करायच लागेल. तर बघू पाणी तापतंय माझं तोपर्यंत म्हटलं की थोडंसं शूट करून घेते मी. माझा असं प्लॅन होता की काहीतरी लावलं आज मी चेहऱ्याला लाईक फेस मास्क टाईप किंवा मग लाईट खूपच घाण. 1 मिनिट लाईट ऑन केला. मी म्हणत होते की माझा असा प्लॅन होता की आज मी चेहऱ्याला काहीतरी लावलं लाईक फेस मास्क टाईप म्हणजे खूपच असे छोटे छोटे पिंपल्स आले तर वापस चेहरा दिवाळीमध्ये गायब झाले पण ते वापस आले मला माहीत नाही कशामुळे पण तेवढंच रिफ्रेशिंग वाटेल. पण अगेन कंटाळा खूप आहे अंगामध्ये म्हणजे मी असं काही असं उत्साहच नाही उरलेला की असं करल लावल कारण आता पूर्ण मी इथं
काम केल्यामुळे थकले आणि लेट पण झालं आहे. मेन म्हणजे मी जेवण खूप केलं त्याच्यामुळे मला आता असं झोप आल्यासारखं झालं आहे. पण तिला तर मी आता एकदा आंघोळ करेल, पण त्याच्या आधी काहीतरी लावू का समजत पण नाही, जरा कन्फ्युजन आहे. लावायला तर पाहिजे. एक माझ्याकडे आहे फेस पॅक छोटा हिमालयाचा, तर तो लावेल किंवा मग बेसन आणि दही लावेल. बेसन दही ठीक आहे चांगलं असतं, पण त्याला सुकायला वेळ लागेल. मग ते आधी एक तर आंघोळच्या आधीच लावावं लागेल ते. बाकी फेस पॅक कधी पण जमतो. मी असं करेल की फेस पॅकच लावेल. पण हेच नक्की नाही आहे की मी आता आंघोळ कधी करेल. काय बोलते. अरे कहना क्या चाहते हो? Later that same evening. हाय गाईज, मी आत्ताच झोपेतून उठले. नंतर मी आंघोळ ते केली आणि नंतर तशी झोपी गेली आणि थोड्या वेळाने जे मी कांतारा मूवी बघितला. म्हणजे मी सेकंड पार्ट जो थिएटरला बघायला गेलो त्याचा फर्स्ट पार्ट बघितला. आणि मग तोपर्यंत कल्याणीची फ्रेंड पण आलेली आणि त्या दोघी पण आता गप्पा मारत बसल्या त्या रूममध्ये. पण थोड्या वेळापूर्वीच त्या दोघी पण आता युनिव्हर्सिटीत गेले फिरायला. तसं तर जिनीची ताप कमी झाली आहे, पण तिच्यासाठी मी आता चहा करते आहे. अजून मम्मी पप्पा नाही आलेले. अराऊंड 5:30 वाजलेत आत्ता. आणि ह्या दोघी जेव्हा फिरून येतील तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी खायला करावं लागेल. आता सध्या मी जिनीसाठी चहा टाकते. जिनी आणि मीच घरीच आता पाहू. चहा झाला आहे माझा, पण मी गॅस वापस ऑफ केला कारण तो उकळलाच नव्हता. आता तो उकळला चांगला, मग तिला देईल. चहा झाला, आता जिनीला नेऊन देईल मी. सर या उठ एकदा. यादी बिस्किट घे, चहा आणते. चहा बिस्किट खा. 1 मिनिट. ये ले. नीचे बैठेगी क्या? ऊपर बैठेगी. खाट डुकून. गाईज, मम्मी थोड्या वेळापूर्वीच गावाकडून वापस आली आणि सगळ्यांना जाम भूक लागली. त्याच्यामुळे मम्मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली. आता आमच्याकडे खिचडी भजी आणि कढीचा प्लॅन आहे. भजी घालत आणि कढी पण मी ऑलरेडी घालेलं. घे बरं वाढायला घे, एक खाऊ नका आता, वाढायला घ्या वाढायला. खायचं नाही कल्ली ना. गाईज, आता ऑलमोस्ट जेवण तर सगळ्यांचे झालेले. मम्मीने मस्त कढी खिचडी आणि भजी केले आणि मी माझ्या 2 ज्या सिरियल ऑलवेजवाला त्या बघितल्यात. नाही देवले भलं करते नाही गरीब लेकरांना खाऊ घालावं. आणि कल्याणीची फ्रेंड पण आली आणि तिथं झोपी गेली आणि कल्याणी इकडे फिरतीये आणि मला आता वापस भूक लागली. म्हणजे बावळट माझ्यासाठी आणलेत मी. माझेवाले तू काय माझेवाले. तिला बिलकुल नाही आवडत जे मम्मीने माझ्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये मैदा जास्त. तिने ते खाल्ले आहेत. आता मला वापस भूक लागलेली, त्याच्यामुळे मी माझे गुलाबजामुन खायला घेतलेले. आता ऑलमोस्ट 11 सव्वा 11 झालेत आणि कल्याणी ते खाल्लं आणि तिला माझ्या नाही आवडत. तिचं तोंड खूप घाण झालं. मी काय आता खाते हे आणि मग काय नाही, ब्लॉगची एंडिंग इथंच करते. आता मी झोपते आता, कारण खूप लेट झालेलं आहे आणि सगळे झोपले आता पप्पा ते. मी पण जाते. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी तुम्ही जे करता ते करा. बाय बाय.